गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालय कोल्हापूर। मी सौ एस.आर. गडदे, विषय मराठी। आज आपण मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकातील 7वी कविता पाहणार आहोत। कवितेचं नाव आहे विंचू चावला। श्रेष्ठ संत कवी संत एकनाथ महाराज यांनी चतुश्लोकी भागवत हा पहिला ग्रंथ रचला। रुक्मिणी स्वयंवर हे आख्यान काव्य लिहिले। ज्ञानेश्वरी या ग्रंथाची पाठशुद्ध प्रत त्यांनी तयार केली। वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान आणि आचार धर्म यांचा मानवतावादी भूमिकेतून सातत्याने प्रसार केला। अशा या संत एकनाथ यांचा विंचू चावला यांचं हे भारूड आज आपण पाहणार आहोत। भारूड हा काव्यप्रकार संत ज्ञानेश्वर महाराज यांनी प्रथम आणला। संत एकनाथ महाराज यांनी तो विशेष लोकप्रिय केला आणि त्यांनी अतिशय सुगम व चटकन आकर्षित करून घेतील अशी भारूडं रचलीत। त्यामुळे भारूड म्हटलं की एकनाथ महाराज असा ठसा आपल्या जनमतामध्ये उमटलेला आहे। भारूड हे आध्यात्मिक रूपक असते। सर्वसामान्य जनतेला पारमार्थिक नीतीची शिकवण द्यावी हा त्यामागील उद्देश असतो। संत एकनाथ महाराज यांनी त्यांच्या भारूडातून संसारिकांना म्हणजे प्रपंच करणाऱ्यांना, लग्न झालेल्यांना परिचित अशा रूपकांचा वापर करून शिकवण दिलेली आहे। एकनाथांच्या भारूडांची रचना विलक्षण नाट्यपूर्ण आणि चटकन पकड घेणारी आहे। संत एकनाथ महाराज यांनी जवळपास 300 भारुडे रचलेली आहेत। त्यांची काही भारुडं हिंदीमध्ये सुद्धा आहेत। आता प्रस्तुत भारुडामध्ये संत एकनाथ महाराजांनी काय सांगितलेलं आहे तर विंचू चावला हे संत एकनाथ महाराज यांचे सुप्रसिद्ध आणि नाट्यमय भारूड आहे। या भारुडातील विंचू हे काम आणि क्रोध या विकारांचे प्रतीक आहे। काम म्हणजे इच्छा आणि क्रोध म्हणजे राग, संताप। अनिर्बंध इच्छा आणि क्रोध यामुळे माणसाचे जीवन दूषित होते। काम क्रोधाची बाधा झाली की माणूस विंचू चावल्याप्रमाणे बेताल वागू लागतो। विंचवाच्या चावण्यामुळे माणसाच्या शरीरामध्ये विष भिनून त्याला असह्य वेदना होतात। तसे काम आणि क्रोधाच्या बाधेमुळे सुद्धा मानवी जीवन अविचारी होते। त्यावर उपाय म्हणजे कामक्रोधांनी बाधित झाल्यावर सत्वगुणांचा आश्रय घ्यावा। संत एकनाथ महाराज यांनी आपल्या भारुडातून अंधश्रद्धेवर कोरडे ओढले आहेत। इथे सुद्धा अंगारे दुपारे या अंधश्रद्धेवर प्रहार केलेला आहे। अंगाराच लावायचा असेल तर तो सत्वगुणांचा लावा, म्हणजे सद्गुणांचा अंगीकार करा। मग दुर्जन जाऊन सद्गुणांचा विकास होईल आणि समाधान लाभेल, असा मोलाचा उपदेश संत एकनाथ महाराजांनी या भारुडातून केलेला आहे। पहा, संत एकनाथ महाराज यांनी या भारुडातून एक चांगला उपदेश आपल्याला केलेला आहे की काम आणि क्रोध म्हणजे काय? काम म्हणजे इच्छा। माणसाच्या इच्छा कधीही संपलेल्या नाहीत। आणि क्रोध, रागावरती जर आपलं नियंत्रण नसेल तर काय होऊ शकतं हे आपल्याला माहीत आहे। कारण आपण वर्तमानपत्रामध्ये जर बातम्या बघितल्या तर बऱ्याच वेळेला खुनाच्या बातम्या आपल्याला वाचायला मिळतात। तर तो खून का होतो, मारामाऱ्या का होतात तर रागावरती, आपल्या क्रोधावरती आपला काय नसते, कंट्रोल नसतो। आणि त्यामुळं काय होतं की त्यातून खून होतात किंवा मारामाऱ्या होतात, वाईट काहीतरी घडतं। आणि त्यामुळे त्यावरती जर आपण निर्बंध ठेवले नाहीत, त्यावरती आपली जर पकड नसेल तर मात्र आयुष्यामध्ये काहीतरी वाईट घडू शकतं, माणूस बेताल वागू शकतो। कामक्रोधाने बाधित झाल्यावर सत्वगुणांचा आश्रय घ्यावा। सत्वगुणांचा म्हणजे चांगल्या गुणांचा आश्रय घ्यावा। आणखी काय सांगितलेलं आहे त्यांनी तर अंधश्रद्धेवरती त्यांनी प्रहार केलेला आहे। आपण बघतो आता 21व्या शतकामध्ये आपण आहोत, विज्ञान तंत्रज्ञान युग आलेलं आहे। तरीसुद्धा या विज्ञान आणि तंत्रज्ञान युगामध्ये सुद्धा आपल्याला अनेक ग्रामीण भागामध्ये म्हणा, शहरी भागामध्ये काही ठिकाणी अजूनही लोक काय करतात, अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली दिसतात। आता अंधश्रद्धा, लोक चंद्रावरती जाऊन पोचलेत, मंगळावरती जाऊन पोचलेत, नवीन संशोधन सुरू आहे, तरीसुद्धा आपण अंगाऱ्यात आणि दुपाऱ्यात जर अडकत बसलेलो असो तर मात्र आपण खूपच पाठीमागे अजून आहोत। आणि त्यामुळं संत एकनाथांनी सांगितलेलं आहे की तुम्ही काय करा, सत्वगुणांचा अंगीकार करा, सद्गुणांचा, चांगल्या गुणांचा अंगीकार करा। मग दुर्जन जाऊन सद्गुणांचा विकास होईल, म्हणजे दुर्गुण जाऊन
मनातले वाईट विचार बाहेर पडले की आपोआप चांगले विचार मनामध्ये तुमच्या वास करतील आणि त्यातून तुम्हाला कुठलाही आजार होणार नाही, अंगारा धुपाऱ्याची तुम्हाला गरजच लागणार नाही. असा मोलाचा उपदेश संत एकनाथांनी काय केलेला आहे, या भारुडातून दिलेला आहे. पहिल्यांदा मी वाचते आणि त्याच्यानंतर त्याचं स्पष्टीकरण करते. विंचू चावला वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. दुसरं कडवं बघा. पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला, मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. ह्या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. चौथं कडवं बघा. सत्व उतारा देऊन, अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुनफुन, शांत केली जनार्दने. पहिल्या कडव्यापासून आपण बघायचं आहे. विंचू चावला वृश्चिक चावला, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला. संत एकनाथ महाराजांनी काय सांगितलेलं ह्या भारुडामध्ये, तर बहुरूढ, भारुड या शब्दाचा अर्थ काय आहे, बहुरूढ ते भारुड. भारुडामधून आध्यात्मिक रूपक वापरलेलं आहे किंवा वापरलेलं असतं. अनेक प्रतीकामधून लोकशिक्षण देण्याचे ही नाट्यमय रचना या भारुडातून आपल्याला दिसते. म्हणजे लोकांना त्या काळात कसं होतं की लोक शिक्षण घेतलेले सुशिक्षित नव्हते, तर त्यांचं प्रबोधन कसं करायचं, तर अशा भारुडामधून, अभंगामधून किंवा कीर्तनामधून ह्या लोकांचं काय करावं लागत होतं, त्यांना समजावून सांगायला लागत होत्या गोष्टी, त्यांना 4 गोष्टी ज्ञानाच्या द्याव्या लागत होत्या. आणि प्रतीकामधून अनेक उदाहरणं, आपल्या जीवनातीलच उदाहरणं, आपल्या संसारातीलच उदाहरणं देऊन काय केलेलं आहे, लोकांना जागृत करण्याचं काम ह्या भारुडातून, अनेक भारुडातून संत एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. विंचू चावला या भारुडामध्ये मनुष्याच्या ठायी असलेल्या, म्हणजे मनुष्यामध्ये असलेल्या, मनुष्याच्या शरीरामध्ये असलेल्या दुर्गुणावर प्रहार करताना संत एकनाथ महाराज काय सांगतात, तर मला विंचू चावला, मला म्हणजे मनुष्याला विंचू चावला, आणि तो विंचू चावल्यानंतर काय झालं, तर काम व क्रोध या विकारांचा हा विंचू आहे. आता विंचू चावल्यानंतर काय वेदना होतात हे काही लोकांना अनुभव आलेला असेल की विंचू चावल्यानंतर त्याच्या वेदना प्रचंड असतात आणि त्या विंचू चावल्यानंतर अंगाला सगळ्या घाम फुटतो. त्या अक्षरशः म्हणजे इतक्या वेदना, प्रचंड वेदना होत असतात. आणि हा विंचू कसला आहे, तर काम आणि क्रोध या विकारांचा आहे. विकार म्हणजे वाईट गुण. आता आपल्या शरीरामध्ये 6 विकार असतात, त्याला षडविकार असं आपण म्हणतो. तर या षडविकारातले हे 2 विकार, काम आणि क्रोध, या विकारांचा हा विंचू आहे. या विकारांचा, ह्या विंचवाचा दंश इतका दाहक आहे, इतका वेदनादायी आहे की माझ्या अंगाला दुर्गुणांचा घाम फुटला. हा विंचू चावल्यामुळं काय झालं की माझ्यामधले जे दुर्गुण आहेत ते दुर्गुण सगळे बाहेर येऊ लागले. म्हणजे माणसाच्या मनामध्ये काम असेल, काम आणि क्रोध. काम म्हणजे काय, कामेच्छा, वासना, आणि क्रोध म्हणजे काय, तर राग आणि वासना जर मनामध्ये असेल तर माणसाच्या हातून बऱ्याचशा वाईट गोष्टी घडत असतात. आपण टी व्हीवरती अनेक वेळेला ह्या बातम्या बघितल्या असतील की जेणेकरून समाजामध्ये ह्या अत्यंत लाजिरवाणी काही गोष्टी आपण ऐकत असतो, बघत असतो. समाजामध्ये वाईट प्रवृत्तीची माणसं असतात, माणसामध्ये विकार असतात. 6 विकार आहेत, 6 हे विकार आहेत. आणि ते विकार जेव्हा आपण हे करतो त्यावेळेला काय होत असतं की ह्या विंचू चावल्याप्रमाणे ह्या वेदना होतात. काम आणि क्रोध या विकारांचा हा विंचू आहे आणि या विंचवाचा दंश इतका दाहक आहे की माझ्या अंगाला त्यामुळे दुर्गुणांचा घाम फुटला. काम क्रोध रूपी, आता पुढच्या कडव्यामध्ये संत एकनाथांनी काय सांगितलेलं आहे, तर पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. काम क्रोध रूपी हा काय आहे, विंचू चावलाय आणि त्यामुळे त्या डंखाने माझा जीव पूर्ण व्याकुळ झालेला आहे.
प्राण कंठाशी आले, कारण त्याच्या वेदना विंचू चावल्यानंतर ती उपमा दिलेली आहे की विंचू चावल्यानंतर ज्या वेदना होतात त्या वेदना इतक्या असतात की अक्षरशः आपला जीव जातो की काय, अशा ह्या वेदना असतात. प्राण कंठाशी आला, प्राण जाईल अशा वेदना मला होत आहेत, माझ्या तना मनाची आग झालेली आहे. आणि त्यामुळं हा विंचू इतका दाहक आहे की मला त्यामुळं माझ्यातील हे सगळे दुर्गुण आता काय व्हायला लागलेले आहेत, बाहेर यायला लागलेले आहेत. मनुष्यरूपी ही इंगळी, मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. बघा संत एकनाथ महाराज पुढं काय सांगतात, मनुष्य इंगळी. मनुष्य इंगळी म्हणजे काय, तर माणूस हा कसा असतो, तर थोडंसं माणसामध्ये जे विकार आहेत त्यामध्ये मनुष्य थोडा स्वार्थी असतो. मनुष्यरूपी ही इंगळी इतकी भयंकर आहे की तिनं नांगी मारताच त्या दंशानं सर्वांगाला माझ्या वेदना झालेल्या आहेत, ठणका घालू लागलेल्या आहेत, आणि त्या इंगळीचं विष माझ्या सर्व अंगभर पसरलेलं आहे. आता इंगळी म्हणजे काय, तर विंचवाचाच एक प्रकार, पण त्यामध्ये त्या जास्त ती काय असते, विषारी असते. ही मनुष्यरूपी इंगळी आहे. फक्त माणसाच्या मनामध्येच हे 6 विकार आहेत बरं का, वाईट विकार. हे जे षडविकार मी म्हटलं, काम क्रोध मोह मत्सर माया, हे जे विकार आहेत ते विकार फक्त मनुष्यामध्येच आहेत. प्राण्यामध्ये आपल्याला दिसतात का, पक्ष्यामध्ये आपल्याला दिसतात का, नाहीत दिसत. प्राणी आणि पक्षी हे कसे असतात, तर त्यांच्यामध्ये ते विकार नसतात, तर त्या निसर्गानं काही गोष्टी त्यांच्यामध्ये दिलेल्या असतात, ते निसर्गाप्रमाणे ते जगत असतात. पण मनुष्यच हा इतका आहे की त्याला सगळ्या गोष्टींचा हव्यास आहे, की सगळ्या गोष्टी हव्या आहेत त्याला. आणि ह्या 6 विकारामधले विकार जे सांगितलेले आहेत इथं संत एकनाथ महाराजांनी, की त्यामुळं मनुष्य काय व्हायला लागलेला आहे, समाधानी नाही आहे, की रागावरती त्याचं नियंत्रण नाही. म्हणून वर्तमानपत्रात माणसाच्याच बातम्या येतात, कुठं प्राण्यांच्या आलेल्या आहेत का, आपल्याला आपण बघतो का की प्राण्यांनी कोणाला तर मारलेला आहे, असं बातम्या आपण बघू शकत नाही. तर काम आणि क्रोध यावरती आपला जर आवर नसेल, आपला अंकुश नसेल, तर आपल्या पूर्ण जीवनाचा काय होऊ शकतो, नाश होऊ शकतो. आणि त्यामुळं संत एकनाथ महाराजांनी सांगितले की मनुष्य इंगळी इतकी भयंकर आहे की तिनं नांगी मारताच त्या दंशानं सगळ्या शरीरामध्ये वेदना झालेल्या आहेत, ठणका घालू लागलेल्या आहेत, आणि त्या इंगळीचे विष सर्व अंगभर पसरलेलं आहे. हे 6 विकार पूर्ण शरीरभर पसरलेले आहेत. त्या विंचवाच्या डंखाची, त्या विंचवाच्या पुढचा हे बघा पुढचं कडवं, ह्या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. बघा काय सांगितलेलं आहे पुढं, की या विंचवाला उतारा कसला आहे, तर काम क्रोधरूपी विंचू चावलेला आहे. आपल्याला मनुष्याला काम क्रोधरूपी विंचू चावला तर त्याला दाह शमवण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी संत एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे की ह्या वेदना कमी करण्याचा उपाय म्हणजे अंगातले तुमचे तामसी गुण आणि दुर्गुण टाकून द्या. दुर्गुण म्हणजे वाईट गुण. तुम्ही जर महाभारत बघितलं असेल तर रामायण आणि महाभारत ह्या पौराणिक कथा आहेत, आणि त्यातनं आपण बोध काय घेतो की वाईट माणसाचा शेवट हा वाईटच होतो, चांगल्याचा शेवट हा चांगलाच होतो. जरी महाभारतामध्ये आणि रामायणामध्ये सीतेला आणि रामाला वनवास जरी भोगावा लागला असेल रामायणामध्ये, तरी त्यांना शेवट हा त्यांचा चांगलाच आहे, कारण चांगल्या माणसाला हे चांगलंच फळ मिळतं, वाईट माणसाला वाईटच फळ मिळणार आहे. म्हणजे जे पेराल तेच उगवणार आहे. आणि म्हणून संत एकनाथ महाराज काय म्हणतात, तर पहिल्यांदा तुम्ही काय करा, अंगातले तामसी वृत्ती, तामसी म्हणजे तापटपणा, रागावरती तुम्ही जर तुमच्या आवर नाही घातला तर त्यामुळं काय होणार आहे, आपल्या आयुष्यामध्ये वाईटच घडणार आहे. तामसी वृत्ती आणि दुर्गुण पहिल्यांदा टाकून द्या. दुर्गुण म्हणजे वाईट गुण. सोबत काय होत असतं, बऱ्याच वेळेला आपण काय करतो, एकमेकाच्या संगतीमुळे वाईट गोष्टी शिकत असतो. तर हे दुर्गुण काय करा, पहिल्यांदा बाजूला टाका. चांगल्या लोकांची संगत करा, चांगलं वागायला शिका, चांगलं बोलायला शिका, त्यांचा पहिल्यांदा त्याग करा. आणि दुर्गुण नाहीसे करण्यासाठी सात्विक गुणांचा अंगारा लावा. आता आपल्याला माहिती आहे काय करतो आपण, तर बऱ्याच वेळेला अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन आपण अंगारा किंवा कुठंतरी देवधर्म करत बसतो.
आणि मुख्य काय असतं, औषधोपचार करायचे बाजूला राहतात. तर हे औषधोपचार म्हणजे काय, तर तुम्ही चांगल्या गुणांचा अंगारा लावा, चांगल्या गुणांचा अंगारा लावा, म्हणजे विंचू आणि इंगळी रूपी विकार पटकन दूर होतील. सत्वगुण, सद्गुण, चांगले गुण अंगीकार करा, त्यांचा अंगीकार करा. ते तुमच्या शरीरामध्ये भिनू देत, ते तुमच्या त्याच्या शरीरामध्ये ते असू देत. त्याचा अंगीकार तुम्ही केलात किंवा त्याचा तुम्ही अंगारा लावला तर शरीरामध्ये जे तुमच्या विष चढलेलं आहे, कोणतं, विंचू आणि इंगळी रूपी हे जे विष चढलेलं आहे ते विष पटकन काय होईल, दूर होईल किंवा निघून जाईल. सत्व उतारा देऊन, म्हणजे सत्वगुण त्याला अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. त्यामुळे विंचू आणि इंगळीचं हे विष पटकन निघून जाईल. पुढचं कडवं काय सांगितलेलं आहे बघा. संत एकनाथ पुढं काय सांगतात, सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुनफुन शांत केली जनार्दने. बघा शेवटचं कडवं. या भारुड संत एकनाथ महाराज सांगतात की काम क्रोध रूपी विंचू मनुष्याला चावल्यावर पंचप्राण व्याकुळ झालेले आहेत. म्हणजे जीव सगळा अक्षरशः गोळा झालेला आहे आणि त्याचा दाह कमी करायचा असेल तर त्यावर सत्वगुणांचा अंगारा लावायचा आहे. मग सत्वगुणांच्या उतारानं काय होईल, तमोगुण मागे सारता येतो. तमोगुण म्हणजे तामसी गुण, तापटपणा आपल्या शरीरातला. आणि या सत्वगुणांच्या उतारानं मग आपोआप वेदना कमी होतील. पण थोडीशी वेदनेची ठसठस राहिलीच तर मग काय करावं लागेल, गुरु जनार्दन स्वामींच्या कृपा आशीर्वादाने ती शांत करावी लागेल. अशा प्रकारे हा विंचवावरचा जालिम उपाय संत एकनाथ महाराजांनी सांगितलेला आहे. तमोगुण आणि सात्विक गुण यांचा परिणाम या ओळीमधून किंवा या भारुडामधून संत एकनाथ महाराजांनी वर्णिलेला आहे किंवा सांगितलेला आहे. आता आपण यातून एक उपदेश किंवा एक शिक्षण घ्यायचं आहे आणि ते म्हणजे कोणतं आहे, तर आपण आपल्या शरीरामधले जे काही वाईट गुण असतील ते वाईट विकार, वाईट गुण बाजूला सारून आपण सत्वगुणांचा, सद्गुणांचा अंगीकार करायचा आहे. आणि तरच आपल्याला आयुष्यामध्ये काय होणार आहे, चांगला मार्ग सापडणार आहे किंवा चांगलं आयुष्य आपलं घडणार आहे.